आज आपण भेट देणार आहोत श्री गोपाळकृष्ण मंदिर गिरवी. आता गिरवी इथं कसं जायचं, हा जर प्रश्न असेल तर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्या येथून 11 किलोमीटर अंतरावर गिरवी हे ठिकाण आहे. आणि या गिरवी गावामध्ये गोपाळकृष्ण मंदिर आहे. तर याचा इतिहास हा 700 वर्षे जुना आहे. हे जागृत देवस्थान म्हणूनही मानलं जातं. या ठिकाणी 700 वर्षापूर्वी साधारण बाबूराव देशपांडे नावाचे सद्गृहस्थ राहत होते आणि ते कृष्ण भक्तही होते. समाधी अवस्थेत असताना त्यांना श्रीकृष्णाने दृष्टांत दिला आणि एका विशिष्ट ठिकाणी शाळीग्राम मिळेल असं सुतोवाचक केलं. तिथं उत्खनन केलं असता त्यांना ती शिळा आढळून आली आणि त्या शिळेवर सुद्धा शाळीग्राम किंवा शिळा म्हणू शकतो, त्याच्यावर विष्णूचे चिन्ह होते. तेव्हा त्यांच्या मनात असं आलं की का या शिळेपासून आपण श्रीकृष्णाची एक सुंदर मूर्ती बनवून घेऊ नये. मनात विचार आला, त्याप्रमाणे त्यांनी कारागीर शोधायला सुरुवात केली. पण त्यांना काही मनासारखे कारागीर काही शोधून मिळेना. दिवस जात होते. अशाच एके दिवशी जय विजय नावाचे 2 गृहस्थ बाबूराव देशपांडे यांना भेटले आणि त्यांनी मूर्ती घडवण्याविषयी विचारणा केली. परंतु ह्यात विशेष गोष्ट अशी की त्या 2 मूर्तिकारांपैकी एकाला हात नव्हते तर एकाला डोळे नव्हते. तर बाबूराव देशपांडे थोडे संभ्रमात पडले की आता काय करायचं. शेवटी त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. त्यांनी त्या दोघांना मूर्ती करण्यास सांगितले आणि एकूण परिस्थिती बघता त्यांना एक स्वतंत्र खोली आणि काही मदत म्हणून त्यांना माणसांची मदतही दिली. परंतु त्या दोघांनी त्या माणसांची मदत नाकारली आणि एका स्वतंत्र खोलीत आम्ही दोघेच मिळून मूर्ती बनवू असं सांगून त्यांनी ती मूर्ती बनवायला घेतली. काही थोड्याच दिवसात त्यांनी ती मूर्ती बनवून दिली. मूर्ती इतकी सुंदर आणि अप्रतिम बनवली की बाबूराव देशपांडेंच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हावं लागले. ते भावविवश झाले. आता यासाठी त्यांचा काहीतरी, या मूर्तिकारांचा काहीतरी सन्मान करायला पाहिजे किंवा त्यांना काहीतरी दक्षिणा देणं पाहिजे, या हेतूने त्यांनी त्या दोन्ही मूर्तिकारांना जेवणासाठी आमंत्रण दिले. तर जेवण मूर्तिकार दोघं त्यांना सांगितले की आम्ही हातपाय तोंड धुवून येतो, मागच्या बाजूला जी विहीर आहे तिथं हातपाय धुवून आम्ही जेवायला येतो. त्याप्रमाणे ते दोन्ही मूर्तिकार हातपाय तोंड धुवायला गेले आणि तिथंच अंतर्धान पावले. तिथंच ते नाहीसे झाले. बाबूराव देशपांड्यांनी खूप शोधाशोध केली, परंतु त्यांना काय ते शेवटपर्यंत काही मिळाले नाहीत. तर त्यांची अशी धारणा आहे किंवा सर्व लोकांची आणि गावकऱ्यांची अशी धारणा झाली की प्रत्यक्षात श्रीकृष्णांनी ही मूर्ती येऊन घडवलेली आहे. आता आपण जी मूर्ती बनवलेली आहे ती मूर्ती कशी आहे या संदर्भात थोडीशी माहिती घेऊया. कारण कसं आहे की ती पूर्ण मूर्ती जी होती ती पूर्ण एका शाळीग्रामामध्ये होती आणि ही मूर्ती साधारण 4 फूट उंचीची आहे आणि 4 फूट उंचीची असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर असं प्रसन्न भाव आहेत, नेत्र सुंदर आहेत. नंतर त्याच्यावर ज्या घडवलेले अलंकार आहेत ते दगडी पद्धतीने त्या मूर्ती सकटच ते घडवलेले आहेत. मूर्ती एका अंगठ्यावर उभी आहे आणि तिचे दोन्ही हात किंवा त्या दोन्ही हाताचे रचना, अँगल म्हणा, हे अशा पद्धतीने किंवा त्या हाताची बोटं इतकी सुंदर बनवलेली आहेत की कृष्ण बासरी वाजवतोय असं साधारण लक्षात येतं. आणि ह्या सगळ्यात गोष्टीचं विशेष म्हणजे की ही मूर्ती शंकराच्या पिंडीवर आहे. संपूर्ण भारतामध्ये अशी मूर्ती तुम्हाला कधी कुठं बघायला मिळणार नाही. तर ह्या मूर्तीला आपण जाऊन तिथे एकदा दर्शन घेणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण काही गोष्टी ह्या अशा असतात की आपल्याला माहीत नसतात आणि कोणीतरी सांगितल्याशिवाय, कोणीतरी हे केल्याशिवाय लक्षात येत नाही.
आता ह्या मूर्तीच्या ही मूर्ती जेव्हा बनवली त्या मूर्तीच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या पायाशी दोन गायी पण आहेत, गायींच्या पण मूर्ती आहेत. आणि श्रीकृष्ण जी बासरी वाजवतोय ते गायी तल्लीन होऊन ऐकतायत असे त्या गायींच्या ह्याच्यावर भाव आहेत. मूर्तीच्या खालच्या दर्शनी पट्टीवर चार मानवी आकृत्या कोरलेल्या आहेत. त्यातल्या या दोन कारागिरांच्या आहेत. तर अशी ही सुंदर मूर्ती एका बोटावर उभी आहे शंकराच्या पिंडीवर. तर अशी ही मूर्ती सर्वांनी अवश्य एकदा जाऊन त्या मूर्तीचं दर्शन घ्यावं असं असं मला वाटतं. त्याप्रमाणे देशपांड्यांची 17वी पिढी यासाठी या कामामध्ये सर्व योगदान देत आहे. ती सर्व व्यवस्था तिथं या मंदिराच्या आतमध्ये अनेक ओवऱ्या आहेत आणि या ओवऱ्यामध्ये अनेक साधू संत इथे येऊन गेलेले आहेत आणि तिथं साधना करणे, आजूबाजूचा परिसर अतिशय शांत असल्यामुळं इथं साधना करण्यासाठी अनेक ठिकाणचे साधू संत मोठमोठे लोक इथे येऊन साधना करतात. अजून एक सांगायची दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ही मूर्ती तयार झाली तेव्हा आपलं आता मूर्ती बनवण्याचं कार्य, आपल्याला जे कार्य दिलं होतं ते आपण पूर्ण झालं आहे असं वाटून साधारण एक वर्षाच्या आत बाबूराव देशपांडे यांनी संजीवन समाधी घेतली आणि ही संजीवन समाधी मंदिराच्या खाली तळघरात आहे. ही संजीवन समाधी ही आपण बघू शकतो. तर असं हे जे मंदिर आहे जागृत मंदिर आहे. इथं वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे अनुभव येतात. तर ह्या ठिकाणाला तुम्ही कधी भेट देताय, याला दक्षिणातल्या हिंदुस्थानातील वृंदावनही म्हणतात, तर तुम्ही एकदा नक्की अवश्य या ठिकाणाला तुम्ही भेट द्या.